नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ आणि त्याच्या सराव संच 47. मागच्या सराव संचामध्ये आपण 46 सराव संच बघितलेला आहे. बघितला नसेल तर तुम्ही उजव्या कोपऱ्यात आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. चला तर सुरुवात करू. पहिला प्रश्न काय दिलेला आहे? सराव संच 47 मधला पहिला प्रश्न. तर घनाचे बाजू खालीलप्रमाणे असल्यास त्यांचे एकूण पृष्ठफळ काढा. अशी उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5 उदाहरणं दिलेली आहेत. तर पृष्ठफळ काढायचं आहे. घन म्हणजेच या प्रकारचा जो असतो, तुम्ही बघितलेला असेल. ह्याला आपण काय सांगतो? ठोकळा सांगतो, किंवा लुडो तुम्ही खेळलेला असाल त्याच्यावर जे नंबर असतात 1 2 3 4 5 6 पर्यंत, तो म्हणजेच काय असतो? तर घन असतो. म्हणजे चारही बाजू कशा असतात, सॉरी 4 नाही 6 ही बाजू कशा असतात? सारख्याच असतात. तर त्याला काय सांगतात? घन. तर घनाचे पृष्ठफळ म्हणजेच जो नंबर असतो हा वरचा भाग फक्त, तो म्हणजेच काय असणार आहे? तर पृष्ठफळ. असे एकूण किती चौरस तयार होतील? तर असे 6 चौरस तयार होतील. तर त्या 6 चौरसांचं क्षेत्रफळ किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर येथे पहिला प्रश्न काय दिलेला आहे? येथे बाजू बरोबर किती दिलेला आहे? 3 सेमी. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय असतो? तर 6 गुणिले बाजूचा वर्ग. तोच आपण इथे इथे आपण एल पण लिहू आणि बाजू सुद्धा लिहू. एल बाजू, एल बरोबर 3 सेमी. म्हणजेच 6 बाजू आहेत म्हणून 6. एल म्हणजेच बाजू किंवा लांबी. तर किती? 6 गुणिले किती येणार आहे? 3चा वर्ग. आणि 6 गुणिले किती होणार आहे? तर 3चा वर्ग किती? 9. आणि किती होणार आहे? 9 शक 54 चौरस सेमी. असा आपला हा पहिला प्रश्न आपण सोडवलेला आहे. तर किती? 3 सेमी असलेल्या एकूण पृष्ठफळ किती होणार आहे त्या घनाचं? तर 54 चौरस सेंटीमीटर होणार आहे. तसंच दुसरा, येथे दुसऱ्यासाठी सोडवतो मी. किती? 5 सेंटीमीटर. येथे घनाची बाजू एल बरोबर किती? 5 सेंटीमीटर आहे. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय असणार आहे? तर 6 गुणिले बाजूचा वर्ग. तोच आपण कसा लिहू शकतो? 6 गुणिले एलचा वर्ग बरोबर 6 गुणिले एल. म्हणजेच जे आपण लिहिलंय किंमत बाजू ती किती आहे? त्याचा वर्ग बरोबर 6 गुणिले किती होतंय? तर 25. आणि 25चं किती होतात? तर 150 आणि चौरस सेंटीमीटर. म्हणजेच 5 सेमी बाजू असलेल्या घनाचे एकूण पृष्ठफळ किती होतंय? तर 150 चौरस सेंटीमीटर. जर आपण तिसरा घेतला तर काय आहे? 7.2 मीटर. तर येथे घनाची बाजू बरोबर एल बरोबर किती दिलेलं आहे? 7.2 मीटर. म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले
बाजूचा वर्ग तेच आपण सूत्र लिहू शकतो 6 गुणिले L चा वर्ग बरोबर 6 गुणिले किती येणार आहे 7.2 चा वर्ग. तर 6 गुणिले 7.2 चा वर्ग म्हणजेच 72 चा वर्ग करावा लागेल. तर 72 चा वर्ग किती होतोय नसेल जमत तर गुणाकार करा 72 गुणिले 72 करा तर किती बेदुने 4 होतात आणि 7 दुने 14 शून्य घेतला 7 दुने 14 दोन गेले हात सॉरी एक गेला हातचा 7 7 49 आणि 50 म्हणजेच किती होणार आहे 4 8 1 आणि 5 तर किती 51.84 आणि गुणिले 6 केलं गुणिले 6 करू आपण किती आलं तर 51.84 गुणिले 6 केले तर 6 चोक 24 2 गेले हातचे 6 48 आणि 50 5 गेले हातचे 6 एके 6 आणि 5 गेले तर किती 11 होतात हातचा गेला 1 आणि किती 6 पंचे 30 30 आणि 1 31 किती नंतर दसावूस तर 2 नंतर म्हणून किती होणार आहे उत्तर किती असणार आहे 311.04 चौरस मीटर इतकं काय असणार आहे त्याचे एकूण पृष्ठफळ असणार आहे. चौथा प्रश्न काय दिलेला आहे तर 6.8 मीटर म्हणजे येथे घनाची बाजू L बरोबर किती दिलेला आहे 6.8 मीटर आहे म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती तर 6 गुणिले L चा वर्ग बरोबर 6 गुणिले आपण बाजूचा वर्ग करू कारण की तुम्हाला चांगलं समजेल तर 6 गुणिले किती येतोय 6.8 चा वर्ग तर 6 गुणिले 6.8 चा वर्ग म्हणजेच 68 चा वर्ग करावा लागेल. तर 68 चा वर्ग किती येतोय तर करूच आपण ठीक आहे 68 आणि 68 तर 8 8 64 2 6 गेले हातचे 8 8 45 8 48 आणि 6 किती होतात तर 54 होतात शून्य घेतला 6 8 48 4 गेले हातचे 6 6 36 आणि किती 40 तर 12 एक गेला हातचा आणि 46.24 तर किती कारण की दशांश चिन्ह आहे म्हणून काय येणार आहे 46.24 आणि ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती येतो 46.24 गुणिले 6 करू आपण 6 चोक 24 2 गेले हातचे 6 दोन्ही 12 आणि 14 एक गेला हातचा 6 6 36 37 3 गेले हातचे 6 चोक 24 24 आणि 27 किती नंतर 2 नंतर म्हणून 277.44 काय असणार आहे चौरस मीटर त्याचं एकूण पृष्ठफळ असणार आहे कोणाचं ज्याची बाजू 6.8 मीटर आहे त्याचं. पाचवा प्रश्न काय दिलेला आहे तर 5.5 मीटर तर येथे घनाची बाजू L बरोबर किती आहे तर 5.5 मीटर म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6L चा वर्ग बरोबर 6 गुणिले L म्हणजेच किती 5.5 कौसाचा वर्ग आणि 6 गुणिले 5.5 म्हणजेच 55 चा वर्ग तर 55 चा वर्ग किती होतो 25 आणि 6 7 सॉरी 5 6 30 तर किती होणार आहे
30 दशांश 25 आणि गुणाकार केला आपण 6 पंचे 30, 3 गेले हातचे 6 दुने 12, 12 आणि 3 15 आणि हातचे किती गेले 1 आणि 6 शून्य शून्य आणि 1 आणि 6 पंच 6 त्रिक 18, किती नंतर 2 नंतर, म्हणून किती येणार आहे तर 181 दशांश 50 चौरस मीटर. हे का होणार आहे तर घनाची बाजू 5.5 मीटर असेल तेव्हा त्याचं पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ किती 181 दशांश 50. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. सराव संच 47 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर खाली इष्टिका चितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे दिलेले आहे, त्यावरून त्याचे एकूण पृष्ठफळ काढा. त्याच्यातला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर 12 सेमी, 10 सेमी आणि 5 सेमी. म्हणजेच लांबी किती असेल 12 सेमी, रुंदी किती असेल 10 सेमी आणि उंची किती असेल 5 सेमी. पण त्याच्या अगोदर इष्टिका चिती म्हणजेच कोणती आकृती ते पहिले तर समजून घ्या. या प्रकारची जी आकृती असते म्हणजे बॉक्स तुम्ही बघितलेलेच असतील या प्रकारचे, ते म्हणजेच कोणती आकृती असते तर इष्टिका चिती. त्याच्यात आत काय असतो रिकामी भाग असतो आणि वरून असे पुठ्ठे लावलेले असतात. हा म्हणजेच काय असतो तर इष्टिका चितीची आकृती. किंवा तुम्ही वीट बघितलेलेच असतील तर वीट ही आकार कसली आहे तर इष्टिका चितीचीच आकार आहे. तर चला आपण बघू इष्टिका चितीची लांबी म्हणजे इथून ते इथपर्यंतची जी आहे ही म्हणजेच किती असेल 12 सेंटीमीटर. रुंदी किती असेल ही म्हणजेच काय झाली त्याची रुंदी झाली किती 10 सेंटीमीटर, सॉरी ही झाली त्याची उंची. उंची किती असणार आहे 5 सेंटीमीटर आणि ही त्याची काय झाली तर रुंदी झाली ही किती आहे 10 सेंटीमीटर. तर त्या इष्टिका चितीची एकूण पृष्ठफळ म्हणजेच हा बाहेरचा भाग, आतला भाग नाही, बाहेरचा भाग जो आहे हा किती भाग असणार आहे तर 6 भाग. हे सर्व भाग म्हणजेच काय असणार आहेत तर इष्टिका चितीचे वरचा भाग. चला आता आपण तुम्ही आकृती बघितलीच असेल तर आपण प्रश्न सोडवू. काय दिलेलं आहे येथे पहिल्यासाठी येथे लांबी बरोबर एल. आता लांबीसाठी आपण एल म्हणणार आहोत. एल किती आहे 12 सेमी. रुंदीसाठी आपण बी मानणार आहेत. बी किती दिलाय तर 10 सेमी. आणि उंचीसाठी हाईट किती एच किती दिलेले आहे तर 5 सेमी. तर आपल्याला काय करायचे आहे तर एकूण पृष्ठफळ म्हणून इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काय आहे इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ काढण्यासाठी काय आहे तर 2 कंसात एल बी म्हणजेच लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची आपण घेतली. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची, असा हा काय घ्यायचं आपल्याला सूत्र घ्यायचं आहे. काय आहे परिमितीचं किंवा पृष्ठफळाचं सूत्र. तर 2 कंसात एल किती आहे 12 गुणिले बी किती आहे 10 अधिक बी किती आहे 10 गुणिले एच किती आहे 5 अधिक एल किती आहे 12 गुणिले एच किती आहे तर 5 आहे. सर्वांचा गुणाकार करू आपण 2. पहिला कवच सोडून घेऊ, पहिला गुणाकार करायचा असतो. तर 12 गुणिले 10 केले तर 120 अधिक 10 गुणिले 5 केले तर 50 अधिक 12 गुणिले 5 केले तर किती 60. सर्वांची बेरीज करा पहिले तर किती 60 आणि 50 110 आणि 110 होतात किती तर 220 आणि 230 आणि दोघांचा गुणाकार केला तर किती होणार आहे 460.
किती होणार आहे 460 चौरस सेंटीमीटर काय असणार आहे 12 सेमी 10 सेमी आणि 5 सेमी इष्टिकाचे तिचे एकूण पृष्ठफळ असणार आहे. सराव संच 47 मधल्या दुसरा प्रश्न. पहिला प्रश्न आत्ताच आपण बघितला, आता आपण दुसरा बघू. तर येथे लांबी किती दिलेली आहे 5 सेंटीमीटर. रुंदी किती दिलेली आहे तर 3.5 सेंटीमीटर आणि उंची किती दिले 1.4 सेंटीमीटर. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ बरोबर किती. आत्ताच आपण सूत्र घेतलेलं आहे काय 2 कंसात लांबी गुणिले रुंदी, रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर आपण किमती टाकून घेऊ. एल किती दिलाय 5 गुणिले बी किती दिलाय 3.5 अधिक 3.5 गुणिले उंची किती दिली, उंची किती दिलेली आहे तर 1.4 अधिक लांबी किती दिलेली आहे तर 5 गुणिले उंची किती आहे 1.4. तर सोडवू आपण. पहिले तर कौस सोडून घेऊ. ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर 5 5 25, हातचे गेले 2, 5 त्रिक 15 आणि 17 म्हणजेच किती 17.5 अधिक ह्यांचा दोघांचा गुणाकार करू आपण. किती आहे 35 म्हणजे 3.5 आणि 1.4. तर 4 25, 2 गेले हातचे, 4 त्रिक 12, 12 आणि 13 आणि 14. शून्य घेऊ. 5 एके 5, 3 एके 3, 0 आणि 9 आणि हे किती 4. तर ह्यांचे किती नंतर 2 नंतर म्हणजे 4.90 येणार आहे. अधिक काय करू आपण इथे 5 चोक 20, 2 गेले हातचे, 5 एके 5 अधिक 2 केले तर 7 आणि 1 नंतर 10 म्हणजेच किती येणार आहे 7. सर्वांची बेरीज करू. कंसात किती 17.5 4.9 आणि किती आहे 7.0 घेऊ. तर 9 आणि 5 किती होतात 14. एक गेला हातचा किती होतात 7 7 14, 14 आणि 15, 15 आणि 4 19 आणि एक गेला हातचा आणि किती होणार आहे 29 म्हणजेच 29.4. आणि यांचा गुणाकार आपण जर केला तर किती 2 चोक 8, 9 दुने 18, एक गेला हातचा 4 आणि 5 आणि किती नंतर 1 नंतर 10 चिन्ह म्हणजेच किती 58.8 चौरस सेंटीमीटर. या 5 सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर आणि 1.4 सेंटीमीटर लांबी रुंदी आणि उंची असलेल्या इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ किती असणार आहे 58.8 चौरस सेंटीमीटर असणार आहे. सरासंच 47 मधला तिसरा प्रश्न. काय दिलेला आहे 2.5 सेंटीमीटर दिलेला आहे. इथे काय पाहिजे मीटरच पाहिजे आणि 2 मीटर आणि 2.4 मीटर. लांबी किती असणार आहे तर 2.5 मीटर, रुंदी किती असणार आहे 2 मीटर आणि उंची बरोबर किती 2.4 मीटर. तर इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचे आहे. तर 2 कंसात लांबी किती असणार आहे 2.5 गुणिले बी किती आहे 2 अधिक 2 गुणिले एच किती आहे 2.4 अधिक एल किती आहे 2.5 गुणिले उंची किती आहे 2.4. पहिला आपण गुणाकार करू. तर 2.5 गुणिले 2 केले तर किती होतात 5 अधिक ह्यांच्या दोघांचा गुणाकार केला तर किती होतो 4.8 अधिक ह्यांच्या दोघांचा गुणाकार केला तर किती होतो 25चा वर्ग केला तर 625 आणि त्याच्यातून आपण 25 मायनस करू म्हणजेच किती 0 0 आणि किती 600 येणार आहे. हा किती 600 म्हणजेच किती 2 चिन्ह आहे तर किती येणार आहे 6 येणार आहे. 2 कंसात 5 आणि 6 किती होतात तर 11, 11 आणि 4 किती होतात तर 15.8 आणि ह्यांचा गुणाकार केला आपण तर किती 16, एक गेला हातचा 16, एक गेला हातचा 5 दुने 10, 11, एक गेला हातचा 2 1 2 आणि अधिक 1 केला तर किती होतात 3.
आणि किती नंतर दशांश चिन्ह, तर 1 नंतर, म्हणजेच 31.6 चौरस मीटर काय असणार आहे, 2.5 मीटर, 2 मीटर आणि 2.4 मीटर असलेल्या इष्टिका चितीची जे एकूण पृष्ठफळ आहे ते किती असणार आहे, 31.6. तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. चला पुढचा प्रश्न बघू. 47 मधला कितवा चौथा प्रश्न काय दिलेला आहे, 8 मीटर, 5 मीटर आणि 3.5 मीटर असलेल्या लांबी, रुंदी आणि उंची इष्टिका चितीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला काय करायचे आहे, तर काढायचे आहे. एल किती घेणार आपण, तर 8 मीटर. रुंदी किती दिलेली आहे, 5 मीटर आणि उंची किती दिलेली आहे, तर 3.5 मीटर. तर आपल्याला काय करायचे आहे, क्षेत्रफळ थोडीच, एकूण पृष्ठफळ आपल्याला काढायचं आहे. तर 2 कंसात एल दिलेला 8 गुणिले बी किती 5 अधिक बी दिलेला आहे 5 गुणिले उंची किती 3.5 अधिक लांबी किती, तर 8 गुणिले उंची किती 3.5 बरोबर 2 कंसात 8×45 अधिक किती 5×5 = 25, 2 गेले हातचे 5×3 = 15 आणि 17 म्हणजे 17.5 अधिक 8×45, 4 गेले हातचे आणि 8×3 = 24 आणि 4 = 28 आणि 1 नंतर दशांश, पण हा शून्य आहे म्हणून आपण काढूनच टाकू. आणि किती होणार आहे, तर 2 कंसात सर्वांची बेरीज, तर 40 आणि 28 किती होतात 68 आणि 17 किती करू 5, म्हणजे 5 किती होतात 15, 1 गेला हातचा 7 आणि 8 म्हणजेच किती 85.5. ह्यांचा दोघांचा गुणाकार होईल तर 10, 1 गेला हातचा 10 आणि 11, 1 गेला हातचा 8 दुने 16, 16 आणि 17 आणि किती होणार आहे, तर 171 चौरस मीटर उत्तर असणार आहे. आणि इथेच आपला सराव संच 47 मधला दुसरा प्रश्न सुद्धा संपलेला आहे. चला अजून पुढचा प्रश्न बघू. सराव संच 47 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे, एका आगपेटीची लांबी 4 सेंटीमीटर, रुंदी 2.5 सेंटीमीटर आणि उंची किती आहे 1.5 सेंटीमीटर आहे. त्या आगपेटीला बाहेरून रंगीत कागद तंतोतंत चिकटवायचा आहे, तर एकूण किती कागद लागेल. म्हणजेच तुम्ही आगपेटी बघितलेलीच असेल, म्हणजेच तर माचीस तुम्ही बघितलेलेच आहे. तर त्याचा जो दिलेला आहे लांबी 4 सेंटीमीटर, रुंदी 2.5 सेंटीमीटर आणि उंची किती आहे 1.5 सेमी. तर त्याला आपल्याला जो आपण बर्थडेसाठी गिफ्ट देतो त्याला जसा कागद लावतो त्या पद्धतीने कागद लावायचा आहे आपल्याला. इथे आपल्याला आग पेटीला काय करायचे आहे, कागद लावायचे आहे. कागद लावण्यासाठी म्हणजेच आपल्याला बाहेरून लावायचे आहे, म्हणजेच काय काढावं लागेल आपल्याला, आग पेटीची जो आकार आहे तो कसा आहे, तर इष्टिका चितीसारखाच आकार आहे. म्हणून आग पेटीची लांबी आपण आग पेटीची लांबी किती दिलेली आहे ते आपण कशाने लिहू, एल लिहू. किती 4 सेंटीमीटर. रुंदी ती कशाने दाखवलेली आहे, तर बी ने. किती दिलेलं आहे 2.5 सेंटीमीटर आणि उंची कशाने दाखवलेली आहे, तर एच म्हणजे हाईट. किती 1.5 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला काय काढावं लागेल, आग पेटीचे एकूण पृष्ठफळ. आग पेटीचे एकूण पृष्ठफळ बरोबर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. तर 2 कंसात लांबी किती दिलेली आहे 4 गुणिले रुंदी 2.5 अधिक 2.5 गुणिले उंची किती आहे 1.5 अधिक लांबी किती आहे, तर 4 गुणिले उंची किती आहे 1.5. तर आपण पहिले तर कौस सोडून घेऊ.
किती होणार आहे? ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर किती होणार आहे? 25 चोक 100 म्हणजेच किती? 10. एक घेऊ आपण पण दशांश चिन्ह आहे म्हणून निघून जाईल. अधिक किती होणार आहे? 25 पाचा 125 ह्याचे गेले किती गेले तर 12 गेले आणि 25 एके 25 25 अधिक 12 केले तर किती होतात? 37. म्हणजेच किती येणार आहे तर 3.75 येणार आहे. अधिक 15 चोक 60 म्हणजेच किती? 60 आणि 6 येणार आहे. यांची आपण पहिले तर बेरीज करू. 2 कंसात 10 आणि 16 16 आणि इथे किती येणार आहे? 3.75 5 7 आणि 9 आणि किती होणार आहे तर 19 19.75 दोघांचा गुणाकार करू तर 10 एक गेला हातचा 7 दुनी 14 15 एक गेला हातचा 9 दुनी 18 19 एक गेला हातचा 2 दुनी 4 आणि सॉरी 2 एक 2 आणि 3 आणि किती नंतर 2 नंतर दशांश चिन्ह म्हणजेच किती 39.5 चौरस सेंटीमीटर काय लागणार आहे? रंगीत कागद लागणार आहे. म्हणून आग पेटीला लावायला 39.5 चौरस सेंटीमीटर कागद लागेल. असा हा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. तुम्हाला जर शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. सराव संच 47 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? बागेतला पालापाचोला ट्रॉलीवरून वाहून नेण्यासाठी झाकण नसलेले पत्र्याची पेटी तयार करायची आहे. तिची लांबी 1.5 मीटर, रुंदी 1 मीटर व उंची 1 मीटर आहे. त्यासाठी एकूण किती पत्रा लागेल? आणि ती पेटी आतून व बाहेरून गंज विरोधक रंगाने रंगवायची आहे. तर 150 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे ती पेटी रंगवण्यास किती खर्च येईल असा प्रश्न विचारलेला आहे. तर चला आपण बघू काय दिलेले आहे. पत्र्याची पेटीची लांबी, पत्र्याची पेटीची लांबी म्हणजेच इष्टिकाची ते आहे म्हणून एल बरोबर किती असणार आहे? 1.5 मीटर. नंतर रुंदी कशी बी ने दर्शवतो आपण तर ती किती आहे? 1 मीटर. आणि उंची कशाने दर्शवतो आपण तर एच ने, तर ती किती दिलेली आहे? ती पण 1 मीटर आहे. म्हणून पेटीला झाकण नसल्यामुळे वरच्या पृष्ठभागाला पत्रा लागणार नाही. म्हणून पेटी बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ काय येणार आहे तर बरोबर पेटीचे एकूण पृष्ठफळ, वजा पेटीच्या वरील भागाचे पृष्ठफळ बरोबर काय येणार आहे तर 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी आणि उंची. त्याच्यातून आपल्याला काय वजा करावं लागेल तर वरचं लांबी आणि रुंदी. म्हणून 2 कंसात लांबी किती दिलेली आहे पहिले आपण
हे सोडून घेऊ तर किती होणार आहे? 2 लांबी रुंदी अधिक 2 रुंदी उंची अधिक 2 लांबी आणि उंची वजा एल आणि बी. इथे बघा 2 LB आहे, इथे 1 LB आहे, म्हणून काय येणार आहे? तर 1 LB वजा होईल, म्हणजेच LB अधिक 2BH अधिक 2LH. तर आता आपण काय करू? किमती टाकू. तर किती येणार आहे? 1.5 गुणिले बी किती दिलेला आहे? तर 1 अधिक 2 गुणिले बी किती आहे? तर 1 गुणिले एच किती आहे? उंची किती आहे? ती पण 1 आहे, अधिक 2 गुणिले लांबी किती आहे? तर 1.5 गुणिले उंची किती आहे? तर 1 आहे. तर इथे आपण गुणाकार केला तर 1.5 गुणिले 1 केला तर 1.5च येणार आहे, अधिक 2 गुणिले 1 गुणिले 1 केला तरी 2च येणार आहे, आणि इथे किती? 2 गुणिले 1.5 केला तर किती येणार आहे? 3 येणार आहे, आणि सर्वांची बेरीज केली तर किती? 5 आणि 6.5 चौरस मीटर. काय येणार आहे? चौरस मीटर. परंतु ती पेटी आतून व बाहेरून रंगाने काय करायचे आहे? रंगवायची आहे. रंगवायची आहे. म्हणून पेटी रंगवण्यासाठी एकूण पृष्ठफळ, कारण की आतून पण रंगवायचं आणि बाहेर पण रंगवायचं, म्हणून 2 गुणिले पेटी बनवण्यासाठी लागणाऱ्या पत्र्याचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे? 2 गुणिले 6.5 चौरस मीटर. तर किती होणार आहे? 13 चौरस मीटर होणार आहे. पेटी रंगवण्यासाठी एकूण खर्च किती येणार आहे? पण पृष्ठफळ किती काढला? तर 13 चौरस मीटर काढलेला आहे, ते मी इथे जागा नाही म्हणून मी काढून टाकला. एकूण खर्च बरोबर किती येणार आहे? रंगवण्याचे पृष्ठफळ गुणिले रंगवण्याचा दर प्रति चौरस मीटर. तर रंगवण्याचा पृष्ठफळ किती आहे? 13 गुणिले किती? 150 रुपये काय आहे? प्रति चौरस मीटर रंगवण्याचा खर्च आहे. तर गुणाकार केला तर किती येतो? 15 त्रिक 45, 4 गेले हातचे, 15 एके 15 आणि 19, आणि हा एक शून्य, म्हणजेच किती? 1950 रुपये खर्च येणार आहे. म्हणून पेटी बनवण्यासाठी 6.5 चौरस मीटर एवढा पत्रा व पेटी रंगवण्यासाठी किती? 1950 रुपये खर्च येईल, असा हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आणि इथेच आपला सराव संच 47 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, आणि काही म्हणायचे असेल तर कमेंट सुद्धा करा. धन्यवाद.